शेतकरी भावांनो, राज्य सरकारनं कर्जमाफीची घोषणा केलेली, मात्र ही कर्जमाफी नेमकी कोणत्या शेतकऱ्यांना दिली जाणार याबद्दल सर्व शेतकऱ्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न उभे राहिलेत। आता प्रत्येक शेतकऱ्याला वाटतंय आपण थकबाकीदार आहोत, आपल्याला कर्जमाफी मिळणार। आता काही शेतकरी आहेत त्यांनी 2 वर्ष कर्ज भरले, 1 वर्ष भरलं नाही, त्याला वाटतं मग आपण थकबाकीमध्ये जाणार का नियमितमध्ये जाणार, असा बऱ्याच प्रकारचा गोंधळ उडालेला आहे। आणि जेव्हापासून राज्य सरकारनं या कर्जमाफीची घोषणा केली तेव्हापासून सरकार फक्त एकच सांगायले, 29 जूनच्या पूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाणार। पण गोंधळ असा उडालाय की नेमकी ही कर्जमाफी मिळणार कोणाला आणि मिळणार अशा वेळेत की नेमकं शेतकऱ्याचे शेतीतले कामं चालू होणार आणि इकडं कर्जमाफीचा गर्दा सुरू होणार। म्हणजे शेतकरी गोंधळून जाणार, आता आपण या कर्जमाफीचा अंगठा द्यायला जायचं, आपलं त्याच्यात नाव आलंय का काय झालंय, म्हणजे सगळा ताळाला मेळ राहणार नाही। मात्र तरी पण सध्या जो शेतकऱ्यामध्ये गोंधळ उडालेला आहे का त्याच्यात बऱ्याच शेतकऱ्याला वाटतं आपण नियमित कर्जदारामध्ये येतो, काहींना वाटतं आपण थकबाकीदारमध्ये येतो। तर त्याच्यात पुन्हा काही गोष्टी अशा आहेत की काही शेतकरी हे मयत झालेत, मग त्याच्या वारसाला आता प्रश्न पडलाय की मग आपल्याला या माध्यमातून कर्जमाफीचा फायदा कसा मिळेल किंवा नियमित जे प्रोत्साहन आहे त्याचा फायदा कसा मिळेल, अशा बऱ्याच शेतकऱ्याच्या ह्या कमेंट आल्यात। आता त्याच्यात काही म्हणतात मी 2023ला घेतलं, मग 2024ला भरलं नाही, 25लाच भरलं, असे सुद्धा प्रश्न। काहीला असं वाटायले की मग हे जे कर्जमाफी दिली मग ही नेमकी आता जे शेतकरी 2026 पर्यंत थकबाकीदार आहेत त्याच्यासाठी आहे का 2025 पर्यंत, म्हणजे नेमकं कधीपासून थकबाकीदार पाहिजे। आता हे थोडक्यात आपल्याला आत्तापर्यंतची जी काही राज्य सरकारची माहिती आहे, सहकारी विभागाची माहिती आहे, त्या माहितीवरून आपल्याला थोडक्यात हे जाणून घ्यायचं आहे, म्हणजे तुमच्याही लक्षात येईल की आपण नियमितमध्ये बसतो का थकबाकीमध्ये बसतो। आता एक लक्षात घ्या, आत्तापर्यंत जे सांगितलेलं आहे कृषी मंत्र्यांनी, तर जे शेतकरी ज्या शेतकऱ्यानं 2022ला कर्ज घेतलेले, म्हणजे 2022 ते 2023 हे 1 वर्ष झालं, 2023 ते 2024 हे 2रं वर्ष झालं, 2024 ते 2025 हे 3रं वर्ष झालं। म्हणजे जे शेतकरी 3 वर्ष थकबाकीत असतील हे कर्जमाफीत बसणार आहेत, बरोबर आहे। आता हे 2 लाख रुपयाची कर्जमाफी या शेतकऱ्यांना मिळणार आहे आणि जे 2022 ते 2025 पर्यंत या 3 वर्षात नियमित कर्जदार भरणारे असतील ते प्रोत्साहनमध्ये बसणार आहेत। आणि महत्त्वाचा मुद्दा, बऱ्याच शेतकऱ्याला वाटलंय 2026 पर्यंत थकबाकीदार, तर त्यांनी या अगोदरच सांगितलेलं आहे की 30 सप्टेंबर 2025 पर्यंत जे शेतकरी थकबाकीत असतील ते शेतकरी, आता त्या शेतकरी समजा 2025 पर्यंत आहे, मात्र त्याच्यानंतरही त्याने 2026 मध्ये कर्ज भरलेलं नाही, ते सुद्धा या माध्यमातून या थकबाकी योजनेमध्ये कर्जमाफीत बसू शकतात। आता काही शेतकरी असे आहेत ज्यानं 2020ला कर्ज घेतलंय, 21ला घेतलंय आणि त्यानंतर 25 पर्यंत भरलेलं नाही, ते सुद्धा या म्हणण्यानुसार याच थकबाकीमध्ये येतात, हे उघड स्पष्ट आहे। पण आता याच्यात पुन्हा पुढचे काही मुद्दे आहेत की जे काही समजा मंत्री आहेत, अध्यक्ष आहेत, जिल्हा परिषद सदस्य आहेत, वेगवेगळ्या संस्थांचे अध्यक्ष आहेत, इन्कम टॅक्स भरणारे आहेत, हे या माध्यमातून वगळले जाणार आहेत। मग आता शेतकरीही असे बरेच जण आहेत थकबाकीत असतील मात्र ते इन्कम टॅक्स भरतात, त्यांना इतर काही माध्यमातून जर उत्पन्न असेल ते सुद्धा वगळल्या जाऊ शकतात। आणि नेमकी ही कर्जमाफीचा जो गोंधळ आहे तो नेमका आता पेरणीच्या टायमात येणार आहे, त्याच्यामुळं नेमकं शेतकऱ्यांनाही लक्षात येणार नाही। आणि पुन्हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे, या अगोदर बातम्यामध्ये असं आलं होतं की ज्या शेतकऱ्याला 2009ची कर्जमाफी मिळाली, ज्या शेतकऱ्याला 2017ची मिळाली किंवा 2019ची मिळाली, तर ते शेतकरी या कर्जमाफीमधून वगळले जाऊ शकतात। मात्र ते आणखी स्पष्ट झालेलं नाही। आता ज्या वेळेस ही मंत्रिमंडळाची बैठक होईल आणि त्या बैठकीमध्ये जी काही SOP आहे सविस्तरपणे थकबाकीदार कुठून कुठपर्यंत धरल्या जाणार हे तर निश्चित झालंय, नियमित कर्जदार कुठून कुठपर्यंत हे सुद्धा निश्चित झालंय। मात्र यामध्ये काही शेतकरी असे आहेत की 2022ला कर्ज घेतलंय, त्यांनी मग 2023ला भरलंय, त्याच्यानंतर पुन्हा 2 वर्ष भरलेलं नाही, असे काही शेतकरी म्हणजे वेगवेगळ्या याच्यात अशा अडचणी झालेल्या आहेत, म्हणजे त्याच्यातून गोंधळून गेले शेतकरी। मग आपल्याला भेटन का नाही असा सगळ्याचा प्रश्न आहे।
मात्र ज्यावेळेस मंत्रिमंडळाची बैठक होईल, त्याची SOP तयार होईल, त्यावेळेस हे पूर्णपणे स्पष्ट होणार आहे. तोपर्यंत काहीही मेळ लागणार नाही. मग कोणत्या गोष्टी काही कोणी सांगितल्या तर त्या काही खऱ्या नाहीत. कारण जोपर्यंत सरकार काय निर्णय घेतंय त्यावर सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. आता पुढच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा अहवाल सादर होऊन त्याची SOP येऊ शकते. ही आत्तापर्यंतची माहिती. म्हणजे यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की नियमित कर्जदार कोण आणि थकबाकीदार कर्जदार कोण. आता यापुढील जी काही माहिती येईल ती माहिती आल्याच्या नंतर आपण या चॅनलच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करू. मात्र तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. जय जवान जय किसान.